अमरावती शहरात एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन व्यावसायिकांना लुटण्याची खळबळजनक घटना घडली होती। आता पुन्हा बडनेरा शहरातील सोमवारचा बाजार असलेल्या वडरेच्या ठिकाणी अज्ञात लुटारूंनी एका सोने व्यावसायिकाच्या दुचाकीवरनं 12 ते 15 लाखांचा ऐवज चोरून पसार झालेत। यामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अमरावती शहरात अज्ञात लुटारू सराफा व्यावसायिकांना टार्गेट करीत असल्याचे आता 3 ठिकाणी घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होत आहे। गेल्या आठवड्यात गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लुटारूंनी सराफा व्यावसायिकाला लुटले होते। सोमवारी पुन्हा फैजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत महादेव खोरी मार्गावर असलेल्या बांगरे ज्वेलर्समधून 2 सोने चांदीच्या पिशव्या अज्ञाताने चोरून पसार झाले होते। आता त्याच दिवशी सोमवारी बडनेरा शहरात असलेल्या आठवडी बाजारात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एका सराफा व्यावसायिकाच्या दुचाकीवरून लाखोंचा ऐवज चोरी करून पसार झाल्याची घटना घडली। मनपाच्या अब्दुल कलाम व्यापारी संकुलातील सराफा लाईनमध्ये सोमवारी बाजारच्या दिवशी सराफा व्यावसायिकाच्या दुचाकीवरून एका अज्ञात चोरट्यांनी 12 ते 15 लाखांचा ऐवज लंपास केल्याने आता भीतीचे वातावरण पसरले आहे। बडनेरा शहरातील गजबजलेल्या वस्तीतून सराफा व्यावसायिक डुमरे यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून जवळपास तब्बल 15 लाखांच्या जवळपास सोने, चांदी, रोख रक्कम असा ऐवज चोरट्याने लंपास केलाय। माझे बारीपुऱ्यातील सोहन ज्वेलर्स नावाचे जे दुकान आहे ते बंद करून मी आल्यानंतर इथे माझे लहान भाऊ धर्मजित रामदास डुमरे त्यांच्या दुकानासमोर गाडी उभी केली। गाडी उभी केल्यानंतर मला बाजूचे जे दिनावे ज्वेलर्स आहे त्यांनी म्हटलं की महादेव खोरीत एक बॅग गेलेली आहे म्हणून ते फुटेज पाहायला मी तिथे गेलो। तितक्या वेळेस माझी बॅग चोरट्यांनी येऊन लंपास केली। किती रुपयाचं सामान होतं त्याच्यामध्ये 250 ग्रॅम सोनं, एक अंदाजे 10-12 लाख रुपये। आणि याची तुम्ही बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे। काय वाटते तुम्हाला, तुम्ही जेव्हा युनिव्हर्सिटीवरून निघाले तर तुम्हाला असं कधी कुठे वाटला की तुमचे मागे कोणी येऊन राहिला? असं काही तसं काही नाही, नेहमीच रुटीन आहे। वर्षभराचं पूर्ण म्हणजे एकही दिवस नाही राहत, नेहमीच रुटीन आहे। तिथून सुटल्यानंतर मी इथे येऊन थांबतो त्याच्यानंतर। घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वान पथक दाखल झाले। बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी सुद्धा घटनेची माहिती जाणून घेतली आहे। या प्रकरणाबाबत सराफा व्यावसायिक विश्वजित रामदास डुमरे यांनी माहिती स्पष्ट केली आहे। दुर्घटना घडलेली आहे आणि आपण पाहू शकतो दुकानासमोर त्यांच्या भावाचं दुकान आहे आणि या दुकानासमोर यांची ही गाडी MS-27 R5851 ही गाडी उभी होती आणि या गाडीच्या डिक्की तोडून कुलूप उघडून एका अज्ञात चोरट्याने जवळपास 12 ते 14 लाखाचा सोन्या चांदीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केलेली आहे। या संदर्भात पोलिसात तक्रार केलेली आहे। पोलिस आले, श्वान पथक आले, तसे जे तज्ज्ञ असतात ते आले, त्यांनी संपूर्ण चौकशी केलेली आहे। मात्र या तपासाचा शोध कसा घेतात हे पाहणे आता गरजेचं ठरलेलं आहे। घटनावरून मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती।